नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 21 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 21 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आकर्षक, नीटनेटकं, टापटीप आणि नजरेत भरण्यासारखं यांचं सौंदर्य असतं. फॅशनचा सेन्ससुद्धा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. आपल्याला स्वतःला समोरच्या पुढे कसं मांडावं हे यांना उत्तम प्रकारे जमतं. आधुनिक जीवनशैलीची आवड यांच्यामध्ये दिसून येते. वाणी यांची थोडीशी मितभाषी असते, मात्र यांचं बोलणं हे अतिशय समर्पक असतं. मुळातच बुद्धीची झेप अतिशय उत्तम असते. ज्ञान यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं असं ज्ञानाचा सागर म्हणालो तरी हरकत नाही. एखाद्या गोष्टीचं अतिशय सखोल ज्ञान यांच्यामध्ये उत्तम असतं आणि त्यामुळेच या व्यक्तींशी ज्यावेळेस तुम्ही संवाद साधाल त्यावेळेस त्यांचे विचार जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यामधील सखोलता निश्चित तुमच्या ध्यानी येईल. या व्यक्ती मॅच्युअर्ड असतात. दुसऱ्याला समजून घेण्याची कुवत यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगले असल्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. करिअरमध्ये सुद्धा स्थावरता चांगली येते. बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जे व्यवसाय आहेत किंवा ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये हे अगदी सहजपणे स्थिरावतात. साधारणतः बिझनेस करणं यामध्ये या व्यक्ती थोड्याशा मागे असतात. मात्र दिलेले काम इमानीद्वारे करायचं हे यांना चांगलं ठाऊक असतं आणि ते तसे करतातही. ज्या ठिकाणी बोलणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आर्थिक गोष्टी आहेत, एज्युकेशन आहे, अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती व्यवस्थितपणे स्थिरावतात. नाते जोडण्यामध्ये सुद्धा ह्या उत्तम असतात. फक्त एकच गोष्ट आहे त्या ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, ते म्हणजे यांच्यामध्ये थोडासा अहंकाराचा भाग दिसून येतो आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस या अहंकारामुळे हे आयुष्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणजेच आपल्या मतावर ठाम राहणं, छोट्या मोठ्या गोष्टींनी दुखावलं जाणं हा भाग यांच्यामध्ये जास्त असतो आणि त्याचा फायदा खरं तर बऱ्याच वेळा इतर लोक करून घेतात. म्हणजेच वरकरणी यांच्याशी चांगलं वागून नंतर मात्र स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा हा भाग यांच्या बाबतीत इतर जण करून घेतात. खरं तर यावर काम केलं तर ह्या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकते. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये थोडा उशिरा येतात, मात्र रिलेशनशिप चांगलं टिकवतात. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव येतो. यांच्या बाबतीमध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा नातेसंबंधात तसा फारसा काही त्रास होत नाही. नातेसंबंध उत्तम टिकवतात. स्त्रियांची जन्मतारीख 21 नोव्हेंबरची असेल तर संततीच्या संदर्भात काही त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजेच संतती न होणं, संतती उशिरा होणं किंवा गर्भधारणा झाल्यानंतर त्रास होणं, संतती वाया जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या आजारासंदर्भात सांगायचं झालं तर लठ्ठपणा आणि त्या संबंधित असणारे आजार हे यांच्या बाबतीत जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यावर सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं राहील. शारीरिक फिटनेस किंवा फिजिकल फिटनेस उत्तम ठेवणं गरजेचं आहे. बाकी ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा स्वभाव, त्यांची विचारपद्धती ही आदर्श म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागेल. मात्र जे विवाहोत्सुक आहेत त्यांचे विवाह ठरणं, उत्तम लाभ होणं, नोकरीच्या संदर्भातल्या चांगल्या संधी येणं
कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कामं घडणं, अडलेली कामं मार्गी लागणं, हे सर्व प्रकार जवळजवळ एप्रिल 2025पर्यंत सहज शक्य होतील. तर मित्रांनो, हे होतं 21 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.